नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण खानदेश विशेष अशा बाफल्या, गोठलेली वांग्याची भाजी आणि वरण असा बेत बनवणार आहे। बाफल्या बनवण्यासाठी आपण ही रवाळ कणिक घेतलेली आहे। अंदाजे 3 ते 4 लोकांना पूर्ण इतके बाफल्या आपण करणार आहे। त्यामध्ये आपण थोडा चमचाभर ओवा, चमचाभर बडीशेप, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे। मोहनासाठी थोडंसं 2 चमचे तेल टाकते। सर्व असं कालवून घेऊ आपण। थोडं थोडं पाणी घालून आपण सगळं भिजवून घेऊ। अशी छान भिजवली गेलेली आपली कणिक। रवाळ कणिक असल्यामुळे मी थोडंसं असं सैलसर ठेवलेलं आहे। ते आता भिजून चांगले घट्ट होईल। चमचाभर तेल लावून आपण आता त्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवू। अर्धा तासानंतर कणिक चांगलीच भिजलेली आहे। आता आपण त्या कणकीचे असे गोळे बनवून घेतलेले आहेत। एकीकडे मी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे। अर्धा कुकर भरून पाणी ठेवलेलं आहे। चांगलं कडकडीत उकळायला पाहिजे ते, म्हणून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। कुकरमधलं पाणी आता छान खळखळ उकळलेलं आहे। त्यात आपण 2 चमचे तेल टाकू। तेल टाकल्याने ह्या बाफल्या एकमेकाला चिटकणार नाही। आता ह्या तयार करून घेतलेल्या बाफल्या आपण याच्यात सोडायच्या। 1-2-3 मिनिटांनी याला परत असं खालून कालवून घ्यायचं, म्हणजे त्या एकमेकांना चिटकत नाही। ह्या पाण्यात छान वाफवू द्यायच्या आहेत। त्या आपोआप अशा वरती येतात, तरंगून येतात। त्यावेळेस आपल्या बाफल्या वाफवल्या गेल्या असं समजायचं। बाफल्या वाफवून होतात ते तोपर्यंत आपण गोठलेल्या वांग्याची भाजीची तयारी करू। हे वांग्याचे ते काटे काढून घेतले, देठ काढून घेते आणि आपण जसे फोडी करतो त्याप्रमाणे फोडी करून घेऊ। वांग्याच्या फोडी आपण मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत। ही भाजी अगदी कमी साहित्यात खूप चविष्ट अशी होते। त्यासाठी मी 4 मिरच्या घेतलेल्या आहे, 1 आल्याचा तुकडा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या बाफल्या चांगल्या वाफवल्या गेलेल्या आहेत आणि आता वरती पण दिसतात ते बघा, त्या कशा तरंगून राहिलेल्या आहेत। आता आपण एका चाळणीमध्ये काढून ठेवू। आपल्या बाफल्या गार होतात ते तोपर्यंत आपण भाजी टाकून घेऊ। 1 चमचा तेल टाकते। कुकरमध्ये खूप छान होते ही भाजी। आता आपण लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट केली ती टाकून परतवून घेऊ। अर्धा चमचा हळद टाकते, वांग्याच्या फोडी टाकते, चवीपुरता मीठ, 1 वाटी पाणी टाकते त्यामध्ये। कुकरचं झाकण लावून आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेऊ। बाफल्या अशा थंड झाल्यावर त्याच्यात आपण असे काप करून घेऊ। अशा प्रकारे आपण काप करून घेऊ त्याचे। अशा आपण सगळ्या बाफल्यांचे काप करून घेतलेले आहेत। आता आपण हे तळायला घेऊ। कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण भाजी गोठून घेऊ। गोठलेली भाजी असल्याने ही अशी चमच्याने थोडीशी अशी ठेचून घ्यायची। नंतर आपण रवीने सुद्धा अशी गोठून घेता येते, म्हणजे अगदी प्लेन भाजी होते। घोटलेली भाजी पण तयार आहे, साधं वरण तयार आहे। आता आपण बाफल्या तळायला घेऊ। तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि नंतर मंद गॅसवर आपण ह्या बाफल्या आता तळून घेऊ। एका वेळी मी 5-6 टाकते, तेल जास्त घातलेलं आहे म्हणून। छान खरपूस होईल तोपर्यंत आपण ह्या तळायच्या आहेत। थोडासा लालसर रंग येऊ द्यायचा त्याला, छान आतपर्यंत तळल्या जातात त्या। छान तळल्या गेलेल्या आहेत। सगळ्या बाफल्या तळून घेऊ। सगळ्या बाफल्या तळून तयार झालेल्या आहेत। आता आपला खानदेशी बेत पूर्ण तयार आहे। वांग्याची घोटलेली भाजी, वरण आणि बाफली। हा बेत तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही पण नक्की हा हिवाळ्यात करून पहा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।